नमस्कार, मी स्वप्नाली स्पीड न्यूज लाईव्ह 24 आयोजित स्पीड आयकॉन 2021 पुरस्कार सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात उंच भरारी त्या घेत आहेत. मुलगी, आई, शिक्षिका अशा अनेक भूमिका पार करत आज ह्या यशाच्या शिखरावर त्या पोहोचल्या आहेत. हो, म्हणूनच हा स्पीड आयकॉनचा मान आज तिने पटकावला आहे. ती ऋषाली बाळ आज आपल्या सोबत आहे. ऋषाली, तुझं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. ऋषालीबद्दल मी आणखीन थोडंसं सांगू इच्छिते. ऋषाली बाळ ही बाळ फोनिक्स अकॅडमीमध्ये फाउंडर म्हणून कार्यरत आहेत आणि त्याचसोबत सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून पण कार्यरत आहेत. ऋषाली, तुझं जन्म जो आहे तो जत इथे गेला, तुझं लहानपण जत ह्या गावी गेलं, तिथून तू शिक्षणाला सुरुवात केली, तर तुझा हा प्रवास कसा होता? ॲक्च्युली माझं बालपण हे जत तालुक्यातील काशलिंगवाडी या गावामध्ये गेलं. माझं बालपण खूप छान होतं. माझे वडीलच शिक्षक होते. मला ते शिकवायला नव्हते, पण ते दुसऱ्या शाळेत शिक्षक होते. मी 4थी पर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. वडीलच शिक्षक असल्यामुळे ते शिक्षणासाठी खूपच आग्रही होते. ते मला नेहमी काही ना काहीतरी शिकत राहण्यास सांगत आणि त्यांना ते नाही म्हणणं हे चालतच नव्हतं. त्यामुळे वेगवेगळं सारखं वाचन करणे, अभ्यास करणे या गोष्टींची आवड मला लहानपणापासूनच लागली आहे. आणि ते आमच्या शिक्षकांनाही सांगत की तिला काही ना काहीतरी वेगळं शिकवत जा, तिला काही ना काहीतरी वेगळी कामं द्या, अभ्यासाबाबतीत वेगळं काहीतरी भाषण करायला लावा, मुलांना अभ्यास घ्यायला लावा. त्यामुळे ते आमच्या शिक्षकांनाही सांगत. आणि मी शाळेमध्ये पहिली असायचे. मी एक हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यावेळी ओळखली जायचे. त्यामुळे शिक्षकांनी मला ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही त्यांचा अभ्यास लवकर येऊन त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना शिकवणे हे काम दिलं होतं. त्यामुळे मला शिकवण्याची आवड ही लहानपणीच लागली. म्हणजे मी 2री पासूनच ते काम करत असल्यामुळे मला ती आवड आणि अभ्यासाबद्दल आणि शिकवण्याची आस होतीच. आणि मी 5वी नंतर दुसऱ्या शाळेमध्ये म्हणजे शेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिकले. तिथे मला खूप छान गुरुजी मिळाले. सगळे गुरु आमचे खूप चांगले होते. सगळे आमचे सर, साळुंखे सर, एस वाय माने सर, शिंदे सर, नरळे सर, हे खूप छान छान शिक्षक आम्हाला मिळाले आणि त्यांनी आमच्या अभ्यासाचा पाया इतका छान करून घेतला. त्यामुळे तिथेही अभ्यासाची खूप गोडी निर्माण झाली आणि ते मुलांना इतक्या आत्मीयतेने शिकवत. त्यामुळे अभ्यास आणि ह्या गोष्टी खूप त्यावेळी म्हणजे शालेय वयातच हे सगळ्या अभ्यासाची आवड आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लहानपणाच्या ह्या छान छान आठवणी तू इथे व्यक्त केल्यास. त्याबरोबर तुला म्हणजे कला पण आवडती. इनबॉर्न टीचिंग हा टॅलेंट तुझ्यामध्ये आहेच, पण कला क्षेत्राबद्दल तू काय सांगशील? तिथे मला आवड निर्माण झालीच शिक्षणाची. त्यामुळे मी शिकत असतानाच मला चांगले स्थळ आलं. त्यामुळे वडिलांनी शिक्षणाचा निर्णय घेतला आणि माझं लग्न झालं. पण लग्नानंतर ही मला खूप छान फॅमिली मिळाली आणि माझा नवरा जो आहे तो खूपच म्हणजे माझ्यावर प्रेम करणारा नवरा मिळाला मला. काय करतो? माझ्या हजबंडचं बिझनेस आहे, टायरचा. बिझनेसमॅन आहेत ते. आणि किसान टायर्स म्हणून ते गांधीनगरला आमची शॉप आहे. ओके. त्यामुळे मला खूप चांगला नवरा मिळाला आणि कोणत्याही गोष्टीमध्ये खूप सपोर्टिव्ह होता. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये कधी नाही हे ऐकलं नाही मी त्याच्याकडून. म्हणजे मला शिक्षणाची आवड ही होती. प्लस मला वेगवेगळ्या गोष्टी करून शिकायला खूप आवडतं. पण हे सगळं करताना त्यांचा विरोध हा कधीच नव्हता. म्हणजे ते मला नेहमीच प्रोत्साहन देत आणि मी कधी त्यांना काय सांगितलं की मी शिकणार आहे तर ते कधी नाही म्हटले नाही. त्यामुळे मला इथूनच पॉझिटिव्ह एनर्जी मिळायची आणि इथूनच माझं जे काही मी शिकते आहे ते अगदी छान त्यामध्ये मला इंटरेस्ट येत गेला. त्यामुळे मी ग्रॅज्युएशन पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन लग्नानंतर पूर्ण केलेलं आहे. आणि आमच्या घरामध्ये सगळेच फॅमिली मेंबर हे खूपच चांगले आहेत. म्हणजे एकमेकाबद्दल आपुलकी आणि असं खूप फ्रेंडली वातावरण आहे आमच्या घरामध्ये. त्यामुळे मला मोठ्या दिरांचंही शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन मिळालं
मला हे सगळं शिकत असताना मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असतानाच मला माझ्या मोठ्या जाऊबाई यांनी सांगितलं की त्यांच्या शेजारी रांगोळी आणि हे शिकवतात. मग मी तिथे रांगोळी शिकायला जॉईन झाले. मग तिथे बरेचसे वेगवेगळे कोर्सेस केले आणि हे कोर्सेस करत असताना माझ्याकडे मी माझ्या मैत्रिणीला शिकवलं ऍक्च्युली. मग तिचं बघून माझ्याकडे बऱ्याचशा बायका रांगोळी मेहंदी शिकायला यायला लागल्या. कॉलेजच्या मुली सगळ्या कॉलनीतल्या हे सगळं यायला लागल्या आणि मग त्यांनाही मी रांगोळी माझे क्लासेसच चालू झाले त्यावेळी. रांगोळी कला क्षेत्राकडे पण तू रांगोळी मेहंदी हे सुद्धा तू सुरू केलं, शिकवलं. आणि त्यामुळे मला तिथं कसं खूप छान छान मैत्रिणी पण भेटल्या त्यामध्ये. आणि त्यांना माझ्याकडे जे येणारी स्टुडंट होती त्यांना डान्सची आवड होती, त्या डान्स शिकवत, मग त्यांनी मला डान्स शिकवला. असं त्यावेळी माझं म्हणजे बऱ्याचशा वेगवेगळ्या कला मला त्यावेळी जोपासता आल्या. आणि मी खूप छान, म्हणजे शिक्षणासोबत कलाही तिने जोपासल्या आणि त्यासोबत कला म्हणजे मेहंदी आणि रांगोळी याचे क्लासेस सुद्धा तू घ्यायला सुरुवात केलीस. मग ह्याच सोबत तू शिक्षण क्षेत्राकडे कशी वळलीस? ऍक्च्युली करिअरची कुठलीही स्पष्टता नव्हती. पण हे सगळं म्हणजे माझे क्लासेस चालू असतानाच माझ्या मोठ्या मुलीचा म्हणजे श्रेयाचा जन्म झाला आणि मला थोडासा ब्रेक मिळाला. म्हणजे आपण आई म्हणून आपल्या मुलांसाठी खूप गरजेचं असतो. त्यामुळे मी बाकीच्या गोष्टीकडे त्यावेळी थोडं बाजूला ठेवून तिच्या संगोपनावर भर दिला. तिला मी शिकवत असताना म्हणजे माझ्या मुलांचा अभ्यास मीच घेत असे. तिला शिकवत असतानाच मला एक वेगळं म्हणजे माझ्या मैत्रिणीने इथं बेंगलोरच्या एक टीचर होत्या ज्यांनी फोनिक्स हे कोल्हापूरमध्ये आणलं. मग त्यांनी मला काय केलं की माझ्या मैत्रिणीची मुलगी तिच्याकडे जात होती. मग तिच्या सगळ्या नोट्स माझ्या मैत्रिणीने मला दिल्या. त्यानंतर ट्रान्सफर होऊन गेल्या बेंगलोरच्या ज्या आल्या होत्या टीचर, त्या नोट्स खूप छान होत्या. त्यामुळे मी त्या सगळ्या नोट्स फॉलो करून माझ्या मुलीला शिकवत होते आणि तिच्यामध्ये खूप छान फरक पडला होता. आणि मला शिकवण्याचं एक पहिल्यापासूनच आवड तुला अगदी लहानपणापासून तू इनबॉर्न टॅलेंटच आहे तुझ्यामध्ये, म्हणजे अगदी टीचिंगचा. त्यामुळे मी तिलाही ते खूप आवडायचं आणि ती स्वतः म्हणायची की मम्मा तू मला शिकव, तू मला शिकव. आणि तिला समजत होतं. मग तिला शिकवण्यासाठी माझ्या शेजारी 2 जी मुलं होती तीही त्या स्टँडर्डला होती, वेगळ्या शाळेत होती पण त्या स्टँडर्डला असल्यामुळे मी त्यांनाही बोलवू लागले की ते आल्यानंतर एक प्रॉपर त्यांचा व्यवस्थित शिकवणं घेतलं जाईल. कारण माझी 2 नंबरची मुलगी स्केटिंगमध्ये खूप चांगली होती, त्यामुळे तिची प्रॅक्टिस आणि हे, त्यामुळे थोडंसं हिच्या शिक्षणाकडे हिचा अभ्यास घेताना थोडं दुर्लक्ष झालं. पण तिलाच ते जाणवलं आणि ती म्हटली की मम्मा नाही, तू मला शिकव, मला खूप छान तू शिकवलेलं समजलं. आणि म्हणजे आमच्या घरातच आमच्या जावेची स्कूल होती, रूट्स टू विंग्स म्हणून होती. मग त्यात ते सगळं मॅनेजमेंट बघत तिथे समर कॅम्प होता आणि समर कॅम्पमध्ये फोनिक शिकवायचं होतं. आणि मी अगदी कॉन्फिडेंटली म्हटले की मी शिकवते, कारण मला मुलीला शिकवून खूप कॉन्फिडन्स आला होता. मी घेते 8 दिवसाची कॅम्प आणि मी 8 दिवसाची कॅम्प तिथे फोनिक्सची अरेंज केली. आणि माझ्याकडे तिथं जी मुलं जात होती दुसरीकडे कुठेतरी क्लासला जात होती 2 महिन्यापासून, पण त्यांना तितकं पालकांना तो 8 दिवसातच खूप फरक जाणवला. मग माझ्याकडे ते पालक आले आणि म्हणाले की आमची मुलांना 8 दिवसातच खूप छान तुम्ही घेतलेलं आहे. आणि मग मलाही ते एकदम म्हणजे मी म्हटलं हा घेते क्लासेस म्हणून. मग त्या मुलांची म्हणजे पहिल्याच वर्षी 10 विद्यार्थ्यांची बॅच मला मिळाली. खूप छान, म्हणजे पहिल्याच वर्षी समर कॅम्प मधून तू त्या टीचिंगकडे वळलीस. म्हणजे स्वतःच्या मुलगीला फोनिक्स शिकवत शिकवत तू त्या 10 मुलांना समर कॅम्प मध्ये शिकवलं आणि त्यानंतर तू क्लासेस घेतले. मग बार्स फोनिक्स अकॅडमी याची सुरुवात कशी झाली? मग या मुलांचे मी पहिल्या वर्षी क्लासेस घेतले. त्यावेळी त्यांच्या माउथ पब्लिसिटीनेच माझ्याकडे दुसऱ्या वर्षी 30 विद्यार्थी होते माझ्या क्लासला. मग त्यावेळी मला एक कॉन्फिडन्स आला की येस आय कॅन डू इट. मग माझ्याकडे मी त्यानंतर वेगवेगळे कोर्सेस म्हणजे यामध्ये बेस्ट काय आहे, मग याचा मी खूप स्टडी केला आणि मी म्हणजे फुल क्षमतेने याच्यावरती काम करू लागले. आणि माझ्याकडे तिसऱ्या वर्षी 60 विद्यार्थ्यांची बॅच होती. मस्त, म्हणजे बार्स फोनिक्स अकॅडमी स्टार्ट झाल्यानंतर 60 विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षापासून तू सुरुवात केली.
खूप छान पद्धतीने सगळी सुरुवात तुझी आहे, जी जर्नी म्हणजे आता तू स्टेप बाय स्टेप स्कूलमध्ये लहानपण तुझं टीचिंग क्षेत्राकडे गेलं, त्याच्यानंतर तू मॅरेज झाल्यानंतर पुन्हा मुलगीला आपल्या शिकवत शिकवत समर कॅम्पमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्यानंतर फोनिक्स अकॅडमी जी तू ओपन केली, बार्ड्स फोनिक्स अकॅडमी, त्यात तुला खूप छान प्रतिसाद मिळाला. आपण वृषालीचा हा प्रवास पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या प्रियजनांसोबत अविश्वसनीय क्षणांत रम्य होण्याचे अतुलनीय ठिकाण. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर कृषी पर्यटन केंद्र प्रमाणित व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कळंबा रोड, कोल्हापूर. व्यंकटेश ॲग्रो टुरिझम, कोल्हापूर. संपर्क 9284890234 आणि 8999210023. खमंग सुगंध चहुबाजू फिरी खवय्ये गिरी. For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वृषाली बाळ हिच्याशी गप्पा मारत आहोत. बार्ड्स फोनिक्स अकॅडमी याबद्दल आपण बोलत होतो. तर वृषाली, बार्ड्स फोनिक्स अकॅडमी मध्ये नेमकी तू कोणत्या प्रकारचे कोर्सेस कंडक्ट करते? आम्ही मुलांना इंग्लिश फोनिक्स, इंग्लिश ग्रामर आणि हिंदी फोनिक्स असे 3 कोर्सेस देतो. इंग्लिश फोनिक्स आपण सिनियर केजी पासून मुलांना स्टार्ट करतो, म्हणजे मुलांच्या ज्युनियर केजी एंड असतानाच आपण तो स्टार्ट करतो, म्हणजे त्यांना स्कूलमध्ये तो खूप हेल्पफुल होतो. म्हणजे बेसिक साऊंड्स ते सगळे शिकले जातात अगोदरच, त्यामुळे ते खूप छान रीडिंग करू शकतात. आपण त्या सिनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड या स्टँडर्ड पर्यंतच आपण तो रेफर करतो फोनिक्सचा क्लास, कारण ते कसं फोनोलॉजी, फोनिक्स अवेअरनेस त्यांच्यात डेव्हलप केला जातो. आणि मुलं मोठी झाली थर्ड स्टँडर्डला की त्यांना कसं होतं की हा अवेअरनेस लवकर डेव्हलप होत नाही, आणि तिथं कुठेतरी ते त्यांना डिफिकल्ट जातं. म्हणजे अगोदर शाळेत जे लर्निंग करून शिकायची सवय असते ते विसरून करताना त्यांना तो थोडा त्रास होतो, म्हणून आपण ते अगोदरच त्यांना सिनियर केजी पासूनच स्टार्ट करतो पुढे. ओके. आणि हिंदी फोनिक्स ही आपण बेसिक सगळं शिकवतो. त्यांना स्वर, व्यंजन, मात्रा इथून अगदी जॉईंट वर्ड्स पर्यंत शिकवतो. त्यामुळे ते अगदी 10 दिवसात न्यूजपेपर रीड करतात. अरे वा, खूप छान, मस्त सिलेबस आहे. म्हणजे त्यामध्ये आता हिंदी फोनिक्स मध्ये तू जे सांगितलं तसंच इंग्लिश फोनिक्स मध्ये नेमकं काय शिकवलं जातं मुलांना? इंग्लिश फोनिक्स मध्ये आपण त्यांना लेटर्स जे आहेत आपले 26 लेटर्स त्याचे साऊंड शिकवतो. त्याच्यासाठी म्हणजे इंग्लिशमध्ये कसं ए ला ए म्हणतात, ए त्याचा साऊंड आहे इंग्लिशमध्ये, तसाच त्याचा मराठीत सुद्धा साऊंड आहे. जे 26 लेटर्स आहेत त्याचे मराठीत सुद्धा साऊंड आहेत. म्हणजे ए सेज आ, बी सेज ब, हे असे साऊंड त्यांना अगोदर आपण शिकवतो.
त्यांना हे साऊंड आल्यानंतर त्याचं ब्लेंडिंग शिकवतो. म्हणजे इंग्लिश ही खूप टेक्निकल लँग्वेज आहे. टेक्निकल लँग्वेज त्यामुळे तुम्हाला जो लेटर दिसतो त्याचा साऊंड तो प्रत्येक लेटर प्रत्येक वर्ड्स मध्ये तो तसाच नसतो. बरोबर. त्यामुळे फक्त तुम्ही साऊंड शिकून काही उपयोग होत नाही, त्याचं ब्लेंडिंग करता आलं पाहिजे. म्हणजे जे आपण कॉन्सनंट्स व्हावल्स शिकतो त्याचे पण ब्लेंड्स असतात. म्हणजे जवळजवळ 44 साऊंड्स हे फोनिक्स मध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे आपण ते करू शकतो फोनिक्स मध्ये. आणि आता जो वर्ल्ड वाईड म्हणजे जो ग्रँटेड आहे म्हणजे सगळ्यात बेस्ट जॉली फोनिक्स. तर मी त्याचे जॉली फोनिक्स आणि जॉली ग्रामर हे दोन्हीचे माझे ट्रेनिंग झालेले आहे आणि आपण तो फॉलो करतो. म्हणजे मी आता फक्त जॉली फोनिक्स किंवा त्या कुठल्याही नोट्स अशा फक्त न राहता म्हणजे जो ब्रिटिश बेस्ड सिलेबस आहे, जो ब्रिटिश बेस्ड म्हणजे ऑथोराइज सिलेबस आहे त्याची तू सर्टिफाईड ट्रेनर आहेस आणि ते तू कोर्सेस फॉलो करते. ग्रामर, हिंदी फोनिक्स आणि जॉली फोनिक्स आणि इंग्लिश फोनिक्स असे सगळे कोर्सेस तू फॉलो करते. यामध्ये करिक्युलम आपण जो हे ठेवलेला आहे आपण इंग्लिश फोनिक्सला किंवा इंग्लिश ग्रामरला, तर आपण अशा वेगवेगळे ह्याच्यावरती बेसवरती आपण तो म्हणजे तयार केलेला आहे मी स्वतः. वेगवेगळे एडिशन जे बाजारात येतात तर त्याचा मी स्वतः स्टडी करून म्हणजे प्रत्येक माझी यावर्षी मी जे ग्रामर मध्ये शिकवलेली जी माझी बुक आहे किंवा माझ्या नोट्स आहेत त्या नेक्स्ट इयर तुला ऍज इट इज नाही मिळणार, त्यामध्ये थोडा चेंज मिळणार. कारण नवीन जे एडिशन येत असतं ते मी फॉलो करते आणि मला खूप आवडतं आणि मुलांनाही ते इतकं म्हणजे छान हेल्पफुल आहे. म्हणजे मुलांमध्ये पण खूप कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. म्हणजे आपल्याकडे जसं पेरेंट्सचा प्रतिसाद आपल्याकडे कोर्ससाठी आहे तसं पेरेंट्सचे कमेंट सुद्धा येतात की सिलेबस तुमचा खूपच छान आहे. बरोबर. ह्याच प्रश्नाकडे मी पुढे वळणार होते की ह्या सगळ्या कोर्सेस मध्ये तू डिफरंट म्हणजे थोड्या वेळी प्रत्येक वर्षीचा सिलेबस बदल करून शिकवतेस किंवा स्वतः स्टडी करतेस, त्यामध्ये पॅरेंट्सच्या प्रतिक्रिया कशा आहेत, पॅरेंट्सचा फीडबॅक कसा आहे? पालकांचा प्रतिसाद तर खूपच छान आहेत. म्हणजे आपण कोणती गोष्ट करताना ऍक्च्युली आपल्याला तो विश्वास जो निर्माण झालेला आहे तो खूप माझ्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे तो विश्वास आणि माझं शिकवणं यामध्ये मला कुठेतरी समन्वय साधता आला. त्यामुळे म्हणजे माझ्याकडे येणारे पालक खूपच हॅपी असतात. म्हणजे ते म्हणतात की आम्हाला मुलं शिकवतात, आम्हाला सांगतात की हे असं का. म्हणजे तुला सांगितलं तसं इंग्लिश हे लाईक अ ओशन आहे. म्हणजे तुम्ही जितकं काही तुम्ही त्यात डाईव्ह कराल तर तुम्ही काहीतरी घेऊनच बाहेर येणार. तसं शिकण्यासारखं तर या भाषेमध्ये खूपच आहे. मग मी त्या मुलांना इतकं वेगवेगळं द्यायचा प्रयत्न करते की म्हणजे शिकून. त्यामुळे मुलांच्या कॉन्सेप्ट इतक्या क्लिअर आहेत आणि आपण वर्कशीट्स वगैरे भरपूर त्यांच्याकडून सॉल्व्ह करून त्यामुळे ग्रामर इतकं त्यांचं क्लिअर होतं. म्हणजे शाळेत आता पालक म्हणतात की आम्हाला शाळेत टीचर्स विचारतात की हा मुलगा कुठल्या क्लासला जातो ग्रामरसाठी. म्हणजे इतका छान प्रतिसाद आहे आणि ही एनर्जीच मला खूप छान मिळाली त्यांच्याकडून, पालकाकडून. किती विद्यार्थ्यांना तू घडवला आहे? मी जवळजवळ 600 ते 700 विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. 600 ते 700 विद्यार्थ्यांनी जॉली फोनिक्स, हिंदी फोनिक्स आणि ग्रामर याचं ट्रेनिंग बार्ड्स फोनिक्स अकॅडमी मधून घेतलेलं आहे. खूप सुंदर सगळं म्हणजे तुझी ही जर्नी आहे. हळूहळू एक स्टेप बाय स्टेप म्हणजे ज्या सक्सेस जर्नीकडे तू चालली आहेस. त्याचबरोबर सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून पण तू ओळखली जातेस. तर नेमकं सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून तुझं कार्य कसं आहे? ऍक्च्युली आपल्या म्हणजे अकॅडमीमध्ये मुलांचा प्रतिसाद तर खूप छान होता. म्हणजे मुलं स्वतःहून मला सांगायची की मॅम आम्हाला ग्रामर खूप सोपं जातं किंवा फोनिक्स म्हणजे आम्हाला रिडिंग येतं. म्हणजे ती मुलं सिनियर केजीची असल्यामुळे ते जास्त मला फीडबॅक देऊ शकत नाही. त्यांच्याकडून मला पालकांचा प्रतिसाद छान मिळतो. पण माझ्याकडे जी मोठी मुलं आहेत 2nd स्टँडर्ड 3rd स्टँडर्ड तर ते स्वतः मला सांगतात की मॅम आम्ही आज ग्रामरमध्ये आम्हाला जे शिकवतात ते आम्हाला ऑलरेडी येत होतं आणि तो एक एनर्जी मला मिळाली त्यांच्याकडून. आणि माझ्याकडे एक वैशिष्ट्य म्हणजे माझ्याकडे जे सिनियर केजीला मुलं जॉईन झालेत म्हणजे ते अजून 8th स्टँडर्ड पर्यंत कंटिन्यू होते. म्हणजे त्यांनाही यायला खूप आवडतं माझ्याकडे आणि त्यांना त्यातून कसं होतं की ते खूप छान म्हणजे तो एक मला फीडबॅक आहे त्यांचा की मला त्यातून पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणजे अगदी ज्युनियर केजीला जॉईन झालेली मुलं किंवा सिनियर केजीला जॉईन झालेली मुलं तुझ्याकडे 8वी 9वी पर्यंत कंटिन्यू शिकतात. हो, मस्त पर्यंत घेते. म्हणजे माझ्याकडे सिनियर केजीचे मुलं जे आहेत ते तिथून त्यांनी 8वी पर्यंत कंटिन्यू केलं. त्यामुळे माझी हे
ग्रामर आणि फोनिक शिकवण्याचे जे हे आहे ते मेथड्स आणि स्टेप बाय स्टेप ते वाढतच गेलं. म्हणजे त्यांच्याकडूनच होतं. म्हणजे मी अगोदर 4th पर्यंत घेतले, मग नंतर ते म्हणाले की नाही मॅम तुम्ही आमच्या पुढेही घ्या, आम्हाला खूप ग्रामर सोपं जातं. म्हणजे पेरेंट्सही म्हणायचे की आम्ही म्हणजे आम्हाला मुलांचे ग्रामर हे काही आमच्याकडे कधीच विचारायला येत नाही की काही आम्हाला हे समजलं नाही किंवा ते समजलं. त्यातून ते माझ्याकडे येत होते. आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणाले तर काय झालं, महागावकर शाळेतून त्यांच्याकडून मी इनरवे क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज मध्ये आहे, मेंबर आहे मी त्या क्लबची. त्यांच्या तिथे पाटील मॅडम त्या मुलांना थोडं रिडिंग आणि रायटिंग म्हणजे व्यवस्थित जमत नव्हतं. मग त्या पाटील मॅडम आमच्या इनरवे क्लबच्या प्रेसिडेंट वसुधा तिच्याकडे म्हणाले की आम्हाला फोनिक्स मध्ये काही असेल तर म्हणजे इथं काही मदत करता येते का बघा. कारण कोल्हापूरमध्ये मला वाटतं फोनिक्स क्लासेस असे फार कमी आहेत. आता आपण म्हणजे इथे बघितलं तर मुलांना रिडिंग रायटिंग हे इंग्लिशमध्ये थोडंसं डिफिकल्ट जातं शक्यतो सेमी मराठी वगैरे अशा स्टुडंट्सना. मग तिथे तू सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्या मुलांना सुद्धा मदत करतेस स्कूल्समध्ये. म्हणजे महागावकर स्कूल होता जे मेन्शन केलंस, तर त्यामध्ये अशा किती स्टुडंट्सना तू ट्रेन केलेला आहेस? तिथे मी जवळजवळ 60 मुलांना तिथं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट असं ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्या मुलांना रिडिंग रायटिंग हे इतकं छान जमलं. म्हणजे त्यातील तिथेही मुलांचा खूपच सुंदर प्रतिसाद होता. म्हणजे पाटील मॅडम मला आजही म्हणतात की या आणि परत तुम्ही पुढे घ्या. मला वेगवेगळ्या शाळेतून खूप बोलवतात. म्हणजे आता त्यांचे नातू आहे किंवा त्यांची जे प्रगती आहे इचलकरंजी वगैरे, पण प्रत्येक ठिकाणी मला पोहोचणं शक्य नाही होत. तर माझ्याकडेच ऑलरेडी माझ्या अकॅडमीला पण प्रतिसाद खूप छान मिळाला. त्यामुळे मी त्यात बिझी असते आणि तिकडे जाणं शक्य नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळा टीचर ट्रेनिंग दिलेलं आहे वडगावला वगैरे. मी बऱ्याचशा शाळेमध्ये. खूप छान. म्हणजे ह्या स्टुडंट्सना ट्रेन करत करत तू टीचर्सना सुद्धा ट्रेन करतेस, हे पण खूप छान आहे. आणि जर तुझ्याकडे कुणाला जॉईन करायचं असेल तर त्यासाठी तू तुझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर करू शकतेस आपल्या व्ह्युअर्स सोबत. मी माळी कॉलनी राजलक्ष्मी एम्पायर येथे क्लासेस घेते. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9922880066. बाड विशाली बाड म्हणून तिथे मी कार्यरत आहे. माझा तिथे बोर्ड नाहीये, तुम्ही कॉल करून येऊ शकता. म्हणजे माउथ पब्लिसिटीनेच मला आता इतके छान प्रतिसाद मिळाला आहे. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिरेक्टली तुमच्या मुलांना किंवा जर टीचर्स ट्रेनिंगसाठी तुम्ही उत्सुक असाल आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्या हेतूने ती तुम्हाला सांगते की तुम्ही तिच्याकडे अप्रोच होऊ शकता आणि शिकू शकता जॉली फोनिक्स क्लासेस. ऋषाली, आता जी जर्नी तू सांगितलीस म्हणजे एक हाऊसवाईफ ते बिझनेस वुमन पर्यंत एकदम सक्सेसफुल जर्नी जी तुझी आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती मोटिवेशन किंवा एक सपोर्ट जो असतो तो कुणाचा होता? ऍक्च्युली हा खूप महत्वाचा आहे. आपण जे काही करत असतो त्यावेळी आपण आपल्या शारीरिक क्षमता आपण शारीरिक क्षमतेच्या याच्यावरती करतच असतो, पण त्याचबरोबर आपल्याला मानसिक पाठिंबा खूप महत्वाचा असतो किंवा भावनिक आधार. कारण म्हणजे संसार आणि शिक्षण परत म्हणजे आपण एक करिअर या सगळ्या तारेवरच्या कसरती असतात आणि त्यात कुणाचा तरी पाठिंबा असणं खूप गरजेचं असतं. हो, अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली आपण जे काही करत असतो आपण आपल्या शारीरिक क्षमतेवरती करत असतो, पण आपल्याला अशा वेळी मानसिक पाठिंबा किंवा भावनिक पाठिंबा हा खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं तसं माझे मिस्टर मला खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी प्रत्येक गोष्टीत खूप सपोर्ट केला. म्हणजे मी आता क्लासेस जरी घेत असले तरी ॲज अ प्रोफेशन आम्ही कधीच त्याच्याकडे बघितलं नाही. किंवा त्यांचं जे पहिला अगोदर होतं की तू फीस कुणाला मागायची नाही. म्हणजे माझ्याकडे पहिले 4-5 वर्ष तर फीचं रेकॉर्डच नसायचं. म्हणजे त्यांनी दिली तर घ्या, अन्यथा नाही. म्हणजे आम्ही ॲज अ पॅशन म्हणूनच इथे उतरलो. म्हणजे लोकांना आवडतं, पालकांना आवडतं, मुलांना आवडतं म्हणून. त्यामुळे खूप छान प्रतिसाद मिळत गेला. आणि हे करत असताना मला माझ्या मिस्टरांची साथ खूप छान लाभली. म्हणजे त्यांची जी पॉझिटिव्ह एनर्जी होती ती खरंच खूप छान होती. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीमध्ये एक आत्मविश्वासाने स्वतः निर्णय घेऊ शकत होते. म्हणजे माझ्यामध्ये जे स्वतंत्र जगण्याचं स्वातंत्र्य जे दिलं, म्हणजे मला हवं तसं जगता आलं त्यामुळे, आणि निर्णय घेता आले त्यांच्या सपोर्टमुळे. आणि माझे मोठे दीर ही या क्षेत्रात आहेत आणि प्लस माझ्या वडिलांच्याकडून तर संसारात न अडकता किंवा ते नेहमी मला म्हणायचे की तुम्ही
टेबल खुर्चीवर बसून काम केलं पाहिजे, चूल आणि मूल यात अडकलंच नाही पाहिजे. म्हणजे ते शिकण्यासाठी खूपच आग्रही होते आणि त्यांना असं घरच्या संसारात म्हणजे संसारात अडकून पडण्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे हे लहानपणापासूनच त्यांनी खूप बिंबवलं होतं मनावरती. आणि हे करत असताना म्हणजे मी ज्यावेळी अभ्यास करायचे किंवा वडिलांना ते आवडायचंच नाही घरी काम केलेलं वगैरे, त्यामुळे ते अभ्यास कर असाच हे होता. आणि आईचाही खूप सपोर्ट होता. पण माझी आई खूप कष्टाळू आहे. म्हणजे ती आजही सगळी शेती सांभाळते. शेतामध्ये ती अजूनही वेगवेगळं बरंचसं काही जे देशी जे आहे ते करून आमच्याकडे अजूनही मुलांना पौष्टिक काय हे काय अशी ती आणून देत असते. ते येताना कधीही रिकामी हाती येत नाही. ते हे म्हणजे इतकं ओझं असतं तिच्याकडे की मुलांसाठी आणि आमच्यासाठी सगळं देशी आणि हे त्या गोष्टीकडे ती खूप लक्ष देते पौष्टिक. त्यामुळे कष्टाळू वृत्ती ही मला आईकडून मिळाली. मग हे करत असताना कधीही थकले नाही मी. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला खूप आवडतं आणि त्या करून बघायला आवडतं. म्हणजे खूप छान रमता आलं मला आणि या गोष्टीचा कधी कंटाळा नाही आला. प्लस हे करत असताना माझी आजी ही लहानपणी सांगायची, म्हणजे आम्हाला नेहमी ओरडायची की जसे तुझे वडील म्हणतात तसं काही नसतं, खुर्चीवर बसून काही म्हणजे बायकांना काम करावंच लागतं आणि सासरी हे चालणार नाही. म्हणजे हे याबद्दल म्हणजे घरची जबाबदारी ही बायकांनीच सांभाळली पाहिजे याबद्दल ती खूपच आग्रही होती. आणि ती तिच्या भाषेत म्हणायची, म्हणजे कुणाचं सासरी जाऊन मागे सरक असं म्हणून नाही घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथे खंबीरपणे तुम्ही ऍज अ पत्नी म्हणून किंवा ऍज अ मदर म्हणून तुमचा संसार हा सांभाळाच पाहिजे. त्यामुळे ही भावना कुठेतरी आई आणि आजीकडून लहानपणीच मिळाली की संसार पण हा सांभाळायलाच पाहिजे आपण. म्हणजे जसं वडिलांच्याकडून करिअर हे करायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे हे शिकले होते, तसंच आई आजीकडून हे माझ्याकडून म्हणजे मला शिकवण मिळाली. तिचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे कधीही मला त्या गोष्टींचा असा त्रास झाला नाही. म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि माझं जे आहे क्लासेस किंवा जे शिकणं आहे त्यामध्ये मला खूप छान समन्वय साधता आला. म्हणजे आमची कधीच मतभेद झाली नाही त्या गोष्टीमध्ये. आणि माझ्या मुली ज्या आहेत, म्हणजे माझी मुलं श्रेया, स्वरा, यश हे तर खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे ते लहान असतानाच माझे क्लासेस चालू झाले, पण त्यांनी कधीही मला त्रास नाही दिला की मी क्लासमध्ये असायचे. म्हणजे माझी मोठी मुलगी जर शाळेत आली असेल तर मी क्लासमध्ये असायचे, पण ती कधीही डिस्टर्ब करायला आली नाही की मम्मा तू हे कर ते कर. ती खूप लवकर इंडिपेंडेंट झाली. म्हणजे तिघं मुलंही खूप लवकर इंडिपेंडेंट झाली आणि ते मला नेहमी सपोर्ट करतात. म्हणजे तुला सांगायचं म्हणजे माझ्या आता क्लासेसमध्ये मी फुल बिझी असते. म्हणजे दुपारपासून जे आहे ते कंटिन्यू क्लासमध्ये असते. पण मला काय होतं की तिच्या म्हणजे आता मला ती 9वीत गेल्यानंतर असं कुठंतरी वाटायला लागलं की आता हिची 10वी आहे आणि आपण एक वर्ष गॅप घेऊया, स्किप करूया. आणि मी तिला तसं बोलून दाखवलं की मी आता 1 वर्ष थोडा गॅप घेते. तर ती बिलकुल नाही. म्हणजे ती लहानपणापासून ज्या शाळेत जाते कोल्हापूर पब्लिक स्कूल, ती शाळेत आणि त्या टीचरांशी ती इतकी छान हे आहे बॉन्डिंग आहे तिचं. त्यामुळे स्कूल तिनं चेंज करणे हा पहिल्यापासून म्हणजे पहिलीला जे तिचा डिसिजन होता, 3rdला मी विचारलं तोच होता आणि नंतरही तोच होता. म्हणजे इतकी छान तिथं ती रमलेली असता मी स्कूल चेंज करणार नाही. त्यावेळी ती म्हणाली की मम्मा मी स्कूल चेंज करून लास्ट 2 मंथ मी हॉस्टेलवरती राहते, पण तू तुझी क्लासेस बिलकुल बंद करायचे. खूप सुंदरपणे मिळाला. आणि माझी दुसरी मुलगी म्हणते की मम्मा तू इतकं म्हणजे ते शिकवताना आता बघतात ना मला तर की तू खूप छान शिकवतेस आणि तू हे कर. म्हणजे कधीच ते म्हटले की मम्मा तू क्लासेस बंद कर आणि तू हे कर. म्हणजे त्या खूप इंडिपेंडेंट झाला. म्हणजे त्यांचा सपोर्ट हा मला खूप मोठा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि कोणतंही म्हणतात ना यशाचं शिखर गाठताना कधी शॉर्टकट काही नसतो. म्हणजे आपल्याला जो वळसा घेऊनच तिथं जावं लागतं. तसं मलाही कसं होतं की ऍज अ टीचर तुम्हाला बिहाइंड कर्टन खूप काम असतं. म्हणजे असं नाही की मुलं आली मी शिकवलं आपल्याला पोर्शन काढण्याचे ते सगळंच असतं. मग यामध्ये थोडंसं कुठेतरी मी फुल ह्यांना देऊ शकते, कारण त्यांची माझ्याकडे काही तक्रार नसल्यामुळे मिस्टरांची आणि त्यांची काही तक्रार नसते आणि घरातले पण
खूप समजून घेतात. म्हणजे आमच्या घरामध्ये कसं जॉईंट फॅमिली सारखंच वातावरण आहे, जरी आम्ही इंडिव्हिज्युअल असतो तरी. सगळे प्रोग्राम म्हणा, पिकनिक म्हणा, सगळीकडे मला हजर नाही राहतात, पण खूप समजून घेतात सगळे, सासरचे माहेरचे. आणि मला सासरी माहेरी पण मला तेच वातावरण मिळालं. माझे काका काकू मावशा, माझे चुलत भाऊ वगैरे सगळ्यांच्या बरोबर खूप म्हणजे खूप लाड करायचे. त्यांच्याशी पण माझे खूप छान रिलेशन होते, खूप फ्रेंडली. त्यामुळे मी एकदम म्हणतात ना की मनमुराद बालपण हाच माझा पाया आहे. तसं त्या ह्याच्यावरती मला ते खूप हेल्दी वातावरण मिळालेलं आहे आणि सासरीही तेच मिळालेलं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण लग्न होऊन आल्यानंतर आपल्याला लग्नापर्यंत आपल्या आई वडिलांची, माहेरच्यांची साथ हवी असते, प्रोत्साहन हवं असतं, तसं आपल्या लग्नानंतर इनलॉजची ही तितकीच प्रोत्साहन देण्याची गरज असते. खूप महत्वाचं तो मला मिळालेला आहे. म्हणजे तुला गंमत सांगायची म्हणजे माझ्या सासूबाई तर अगदी शाळेत सुद्धा गेलेल्या, अशिक्षित आहे, शाळेत सुद्धा गेलेल्या नाहीये, पण ते मी क्लासेस घेत असताना बघत बसायच्या. म्हणजे त्या म्हणायच्या की म्हणजे त्यांना जितकं काही त्यामध्ये नॉलेज, इतकं कौतुक, म्हणजे त्या मुलांना इन्स्ट्रक्शन देणार, लक्ष दे, इकडे बघ, आणि मला सांगायचं की त्या मुलांना तू अगोदर बाराखडी शिकव, अंकल्पी घे. म्हणजे त्यांना शाळेत जाऊन ही काही माहिती नाही. म्हणजे ते त्यांनी मला इतके सल्ले द्यायचे. म्हणजे मलाही इतकं आश्चर्य वाटायचं की या शाळेत नाही गेल्या तरी म्हणजे त्यांनीही खूप प्रोत्साहन दिलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला सगळीकडूनच प्रोत्साहन मिळालं. म्हणजे माझ्या जीवनात मी सांगेन ना की मला खूप वेगवेगळ्या विचारांची माणसं मिळाली आणि त्यांचे विचार, आणि यातून मी खूप छान म्हणजे स्वतः डेव्हलप झाले. मी काही करू शकले आणि समन्वय साधता आला त्या विचार प्रवाहामुळे. म्हणजे जसे माझे सासरचे माहेरचे मला छान सगळं कुटुंब मिळालं, तसं मला खूप छान छान मैत्रिणीही मिळाल्या, त्यांचाही खूप आधार आहे. आणि मला हे करत असताना मी म्हणजे माझी मुलं छोटी होती, तर ती शेजारी वगैरे आमच्या असं वातावरण, मी अगोदर जिथे राहायची तारा अपार्टमेंटमध्ये, तर तिथं इतकं छान वातावरण होतं की तिथं मुलांना कधीच जाणवलं की आपण शेजारच्या घरात आहे. किंवा तिथल्या माने काकू, म्हणजे मुलं माझी नन्ना म्हणायची, त्या जोशी काकू, स्नेहल काकू, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे या सगळ्यांचा इतका सपोर्ट होता की मला कधीही कुठे माझ्या मुलीच्या शाळेत जायचंय तर मला कधीही नाही, म्हणजे कधी संकोच वाटला नाही. म्हणजे इतकं आमचं वातावरण तिथलं इतकं छान होतं. म्हणजे मला कधी मी मुलांना सोडून गेले, उलट त्या सांगायच्या की तू कुठेही असं मुलांना झोपले असतील तर तू आमच्याकडे ठेवून जा. सगळ्यांचा सपोर्ट तुला इतका सुंदर आहे. म्हणजे ते शेजारी असो किंवा घरचे असो किंवा माहेरचे असो, तुझ्या छोट्या म्हणजे मुली ज्या आहेत त्यांनी सुद्धा इतकं छान, तू एक मगाशी उदाहरण दिलंस की त्या शाळेत जातात, स्वतः आवरतात आणि तुला एक असा सपोर्ट असतो की मम्मा तू काम तुझं सुरू ठेव, आमचं आम्ही आवडतो. म्हणजे हे पण इतकं कौतुकास्पद आहे की छोट्या मुली सुद्धा इतक्या छानपणे सपोर्ट करतात. त्यानंतर मैत्रिणी आहेत तुझ्या, त्यांचाही खूप छान पाठिंबा आहे. आणि असंच तुला पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी छान सक्सेस मिळत जाऊ. आणि स्पीड न्यूज लाईव्ह 24 फॅमिलीकडून तुला खूप खूप शुभेच्छा या सगळ्या तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. तू इथे आली, खूप छान वाटलं आम्हाला तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू. For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel.